नमस्कार मंडळी, क्रिशवी व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, जरा क्षणभर विचार करा. तुम्ही कधी तुमच्या घरातील देवघराकडे लक्ष दिलं आहे का? जेव्हा आपण देवाला प्रसाद अर्पण करतो तेव्हा त्यात अनेकदा एक गोष्ट असते, एक अशी गोष्ट जी कठीण, निर्जीव आणि अगदी लाकडासारखी दिसते, पण त्यातच जीवनाचं रहस्य लपलेलं असतं, ज्याला आधुनिक विज्ञान सुपर फूड म्हणून गौरवत आहे. हो, मी सुकलेल्या नारळाबद्दल बोलत आहे, ज्या कवचाकडे तुम्ही अनेकदा दुर्लक्ष करता किंवा फक्त थोडासा तुकडा म्हणून खाता. पण थांबा, जर मी तुम्हाला सांगितलं की हा सामान्य वाटणारा सुकलेला नारळ फक्त एक अन्नपदार्थ नाही, तर एक रामबाण उपाय आहे, तर जर मी तुम्हाला सांगितलं की ज्या लोकांचे गुडघे हार मानत आहे, जे तारुण्यात म्हातारे वाटत होते, ज्यांची आठवण कमी होत चालली होती, त्यांनी त्यांच्या आयुष्यात फक्त ही एक गोष्ट समाविष्ट करून त्यांचं शरीर पुन्हा जिवंत केलं, तर आश्चर्यचकित होऊ नका. आजचा व्हिडिओ सामान्य व्हिडिओ नाही आहे, हा एक मास्टर क्लास आहे. आज आपण आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपासून आपल्याला दिलेलं ज्ञान उलगडू, परंतु आपण ते विसरलो आहोत. मंडळी, तुम्ही यूट्यूबवर तासनतास मनोरंजक व्हिडिओ पाहता आणि रील्समध्ये स्क्रोल करता, पण आज माझी तुमच्यासाठी एक विनंती आहे. स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत असलेल्या शरीरासाठी देखील हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. पुढचे 15 ते 20 मिनिटं तुमच्या आरोग्याचा मार्ग बदलू शकतात. आज आपण शिकू की वाळलेला नारळ तुमच्या हाडांना लोखंडासारखं कसं मजबूत बनवू शकतो, ते तुमच्या मेंदूला संगणकापेक्षा चांगली कशी धारदार करू शकतं, आणि पुरुष आणि स्त्रिया औषधांवर हजारो रुपये वाया घालवतात, त्या अंतर्गत समस्या कशा दूर करू शकतं. म्हणून एक दीर्घ श्वास घ्या आणि कमेंट सेक्शनमध्ये पुन्हा पूर्ण उत्साहाने तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला नक्की सांगा. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीनच आला असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता. आज आपली सर्वात मोठी समस्या काय आहे? आपण खूप खातो, आपण अजूनही पोट भरलेलं असतं, पण आपलं शरीर तृप्तच होत नाही, मन तृप्त होत नाही. उत्तर काय आहे याचं? हो, नाही होत. आपलं शरीर कुपोषणाचं बळी आहे. आपण कितीही जाड झालो तरी आपल्याला पुरेसे सूक्ष्म पोषक घटकच मिळत नाहीत, परंतु सूक्ष्म पोषक घटक, आपल्या शरीराला इंधन देणारे सूक्ष्म पोषक घटक जे आहेत ते गहाळ आहेत. इथेच आपल्या रत्न म्हणजे वाळलेला किंवा सुकवलेला नारळ आहे. त्याला सुपरफूड म्हटलं तर अतिशयोक्ती अजिबात होणार नाही. हा एक नैसर्गिक कॅप्सूल आहे जो फायबर, तांबे, मॅग्नीज, सेलेनियम आणि निरोगी चरबींनी भरलेला आहे. कल्पना करा की एक लहानसा दाणा आहे ज्यामध्ये खूप चांगले गुण आहेत. जेव्हा नारळ सुकतो तेव्हा त्याचे पाणी बाष्पीभवन होतं, परंतु त्याचं तेल आणि पोषक घटक आणखी केंद्रित होतात. ताजं नारळ चांगलं असतं, परंतु सुकवलेला नारळ ऊर्जेचा एक पॉवर हाऊस आहे. त्यात असलेले तेल हे फक्त सामान्य चरबी नाही, ते औषधी आहे. परंतु जोपर्यंत तुम्हाला ते योग्यरित्या कसं वापरायचं हे माहीत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचे फायदे मिळणार नाहीत. बरेच लोक ते चुकीच्या पद्धतीने खातात आणि नंतर म्हणतात की त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. तर चला प्रथम ही गोष्ट समजून घेऊया. चला आपण जाणून घेऊया की या सामान्य नारळाला एक शक्तिशाली औषध बनवणारी पद्धत. काळजीपूर्वक ऐका आणि शक्य असल्यास लक्षात घ्या. सुकवलेला नारळ खाण्याचे 2 मार्ग आहेत. पहिली पद्धत कमी वेळ असलेल्यांसाठी आहे. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी बोटाच्या आकाराचे सुमारे 15 ते 20 ग्रॅम सुके नारळ नाश्ता म्हणून घ्या आणि ते पूर्णपणे चावा. ते तोंडात दुधामध्ये रूपांतरित होईपर्यंत चावा. तुम्ही चावताच तुमची लाळ त्यात मिसळते आणि पचन सुरू होतं. पण जर तुम्हाला त्याचे 100% औषधी फायदे मिळवायचे असतील तर तुम्हाला वेगळी पद्धत अवलंबवावी लागेल. ही कृती तुमच्या शरीराला उष्णता देणारी आहे आणि तुमची ऊर्जा दुप्पट करेल. कृती खालीलप्रमाणे आहे. बाजारातून चांगल्या दर्जाचे वाळलेले नारळ खरेदी करा, ते लहान तुकडे करा, मिक्सरमध्ये बारीक करा आणि त्याची पावडर बनवा. आता दररोज रात्री झोपण्यापूर्वी सुमारे 30 ते 40 मिनिटे अगोदर 1 ग्लास कोमट दूध घ्या. त्या दुधात 2 चमचे नारळ पावडर घाला आणि आता त्याची शक्ती वाढवणारा जादुई घटक येतो, तो म्हणजे गुलकंद. हो, 1 चमचा गुलकंद. पण सावधगिरी बाळगा, बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या स्वस्त गुलकंदामध्ये फक्त साखर असते. कमी साखर आणि मध असलेले चांगल्या दर्जाचे गुलकंद शोधण्याचा प्रयत्न करा. गुलकंदच का?
कारण आयुर्वेदानुसार वाळलेल्या नारळाचा परिणाम कधीकधी पित्त आणि उष्णता वाढवू शकतो. पण जेव्हा तुम्ही दुधामध्ये गुलकंद मिसळता तेव्हा ते थंड, सौम्य आणि मजबूत बनतं. हे मिश्रण अमृतासमान आहे. जेव्हा तुम्ही ते प्याल आणि झोपायला जाल तेव्हा ते मिश्रण तुमच्या शरीराला रात्रभर दुरुस्त करेल. तर आता आपल्याला अमृत बनवण्याची पद्धत माहीत आहे. चला तर मग खोलवर जाऊन त्याचे 8 चमत्कारिक फायदे आपण जाणून घेऊया, जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील. पहिला आणि सर्वात मोठा फायदा तुमच्या हाडांसाठी आहे. मंडळी, पायऱ्या चढताना तुम्हाला कधी गुडघ्यांमधून तो आवाज जाणवला आहे का? सकाळी उठल्यावर तुम्हाला कमरेमध्ये कडकपणा जाणवतो का? हे तुमच्या हाडांमधील द्रव किंवा स्थानिक भाषेमध्ये ज्याला आपण ग्रीस म्हणतो ते सुकत असलेलं लक्षण आहे. सुका नारळ हा खनिजांचा खजिना आहे. त्यात विशेषतः मॅग्नीज आणि तांबं भरपूर प्रमाणामध्ये असतं. विज्ञान असं सूचित करतं की मॅग्नीजच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होऊ शकतात. ऑस्टिओपोरोसिस. जेव्हा तुम्ही नियमितपणे वाळलेल्या नारळाचं सेवन करता तेव्हा ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. ते आपले अस्थिबंधन, कंडरा, हाडे आणि हाडांच्या ऊतींना आतून पोषण देतं. ते फक्त वेदनाशामक औषधासारखं वेदना दाबत नाही तर मुळांवर काम करतं. कल्पना करा की जर तुम्ही ते तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केलं तर म्हातारपणामध्ये जेव्हा लोक काठीच्या मदतीने चालत असतात तेव्हा तुम्ही तुमची उंच म्हणजे छाती उंच धरून मदत न करता न घेता धावत असाल. तुम्हाला असं भविष्य नको आहे का? जर तुम्हाला हवं असेल तर आजच ते खाण्यास सुरुवात करा. आता तुमच्या शरीराच्या कवचाबद्दल, तुमच्या मेंदूबद्दल बोलूया. आपण अनेकदा आपल्या चाव्या कुठेतरी ठेवतो आणि विसरून जातो. आपल्याला कोणाचं नाव आठवत नाही आणि आपले मन सतत ढगाळलेलं असतं. वाळलेल्या नारळातील निरोगी चरबी तुमच्या मेंदूसाठी पेट्रोल म्हणून काम करते. आपल्या मेंदूच्या न्यूरॉन्सच्या वर म्युकोसा नावाचा एक थर असतो. सुक्या नारळातील पोषक घटक या थराचं रक्षण करतात. ते मेंदूचं अन्न आहे जे तुमच्या विद्युत सिग्नलला गती देतं. तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करणारे विद्यार्थी असाल किंवा गुंतागुंतीच्या समस्या सोडवणारे काम करणारे व्यावसायिक असाल, सुकलेला नारळ तुमची एकाग्रता आणि स्मरणशक्ती एका नवीन पातळीवर वाढवेल. हे अल्झायमर सारख्या स्मरणशक्ती कमी होण्यास देखील मदत करते. मंडळी, काही पुरुष मित्रांसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आजकालचे धकाधकीचं जीवन, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि ताणतणाव यामुळे पुरुषांची आंतरिक शक्ती कमी झाली आहे. बरेच तरुण वीर्य पातळ होणं, शीघ्रपतन किंवा ऊर्जेचा अभाव यासारख्या समस्यांशी झुंजत असतात, परंतु ते कोणालाही सांगण्यास लाजतात. सुकलेला नारळ किंवा खोबरं हा एक नैसर्गिक कामोत्तेजक आहे. त्यातील सेलेनियम आणि जीवनसत्वे पुरुषत्व वाढविण्यास मदत करतात. ते वीर्य जाड करतं आणि शुक्राणूंची गुणवत्ता सुधारतं. जर तुम्ही वडील होण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद परत आणू इच्छित असाल तर महागड्या आणि हानिकारक औषधांऐवजी हा नैसर्गिक उपाय नक्की करून बघा. मी आधी उल्लेख केलेले दूध आणि नारळाचं मिश्रण पुरुषांसाठी टॉनिकपेक्षा कमी नाही आहे. हे तुम्हाला तुमचं हरवलेलं तारुण्य आणि आत्मविश्वास परत मिळवण्यास मदत करेल. तर चला पुढे जाऊया. तुम्हाला माहीत आहे का की 90% आजार पोटातच सुरू होतात. बद्धकोष्ठता, गॅस, आम्लता हे सर्व पाहुणे आपल्या घरामध्ये डेरा टाकत असतात. सुकलेला नारळ फायबरने भरलेला असतो. फायबर म्हणजे काय? तर फायबर तुमच्या पोटासाठी झाडू म्हणून काम करत असतं. जेव्हा ते तुमच्या आतड्यांमध्ये जातं तेव्हा ते साचलेले घाण बाहेर काढतं. मूळव्याध असलेल्यांसाठी हे खूप फायदेशीर आहे कारण ते मल मऊ करतं. आणि आज मी मोठा एक गैरसमज दूर करू इच्छिते. लोक असा विचार करतात की नारळामध्ये चरबी असल्याने ते हृदयासाठी वाईट आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. नारळातील चरबी म्हणजे लॉरिक ॲसिड. ते तुमच्या शरीरातील चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतं आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. ते तुमच्या धमन्या ब्लॉक होण्यापासून रोखतं. म्हणून मनापासून नारळ खा. तुमचं हृदय तुम्हाला आशीर्वाद देईल. माझ्या माता आणि बहिणींसाठीही ते वरदानापेक्षा कमी नाही आहे. भारतीय महिलांमध्ये अशक्तपणा ही एक सामान्य समस्या आहे. देशविदेशातील त्यांच्या जबाबदाऱ्यांनी भारावून गेलेल्या त्या अनेकदा स्वतःची काळजी घेण्यास विसरतात. वाळलेल्या किंवा सुकलेल्या नारळामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये लोह असतं. थोड्या गुळासोबत ते खाणं हे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी एक परवडणारा आणि प्रभावी उपाय आहे. गर्भवती महिलांसाठी हे आणखी महत्त्वाचं आहे. आपले वडील म्हणायचे की गर्भधारणे दरम्यान नारळ खाल्ल्याने गोरा, सुंदर आणि बुद्धिमान बाळाचा जन्म होतो.
विज्ञान देखील समर्थन करतं की त्यातील पोषक तत्व गर्भाच्या विकासामध्ये मदत करतात. आणि हो, थायरॉईड रुग्णांनो लक्षात ठेवा, थायरॉईड समस्या बहुतेकदा सेलेनियमच्या कमतरतेशी जोडल्या जातात. खोबऱ्यामध्ये सेलेनियम भरपूर प्रमाणामध्ये असतं. तुमचं वजन वाढत असेल किंवा कमी होत असेल, ते तुमच्या थायरॉईड ग्रंथींचं कार्य नियंत्रित करतं. यामुळे ते संतुलित होण्यास सुद्धा मदत करतं. शेवटी सौंदर्याबद्दल बोलूया. चमकदार त्वचा, जाड केस कोणाला नको असतात. आपण क्रीम आणि शॅम्पूवर हजारो रुपये खर्च करतो, पण खरं तेज आतून येतं. सुक्या नारळातील अँटीऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेला सुरकुत्या पडण्यापासून वाचवतात. ते तुम्हाला हायड्रेट ठेवतं. जर तुम्ही दररोज ते खाल्लं तर 1-2 महिन्यांमध्ये लोक तुम्हाला विचारतील, तुम्ही आजकाल तुमच्या चेहऱ्यावर काय लावत आहात, तुम्ही चमकत आहात. तर मंडळी, तुमच्या स्वयंपाकघरातील एका डब्यात सुकणारा तो छोटा सुका नारळ तुम्हाला दिसला का? तो प्रत्यक्षात आरोग्याचा ज्वालामुखी आहे. निसर्गाने आपल्याला सर्व काही दिलं आहे. रोग निसर्गात असतात आणि निसर्गही असतो. तुम्हाला फक्त तो दृष्टिकोन हवा आहे जो या चॅनलमधून देण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टरकडे जा, मी त्याला अजिबात नाही म्हणणार नाही, पण सुरुवातीलाच रुग्णालयामध्ये जाण्याची गरज टाळणं हे चांगलं नाही का? आजच तुम्ही स्वतःला हे वचन द्याल का? आजच तुम्ही ही विषारी जीवनशैली सोडून निसर्गाकडे पाऊल टाकण्याचा संकल्प कराल का? आजच बाजारात जा, एक सुका नारळ खरेदी करा आणि तो तुमच्या पालकांच्या आणि तुमच्या मुलांच्या आहाराचा भाग बनवा. लक्षात ठेवा, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. तुमचे शरीर निरोगी असेल तरच तुम्ही आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकू शकाल. जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला दुसऱ्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मी तुमची वाट पाहत आहे. तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. हे सर्व कठोर परिश्रम, संशोधन आणि प्रेम फक्त तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओने तुमच्या आयुष्यात थोडीशीही बदल घडवला आहे किंवा भर घातली आहे, तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. प्रत्येक नातेवाईकांसोबत शेअर करा ज्यांच्या आरोग्याची तुम्हाला काळजी आहे. कोणाला माहीत आहे तुमचा एक शेअर कदाचित एखाद्याचं दुःख कमी करू शकेल. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वाट का पाहता, आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.